नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतो आहोत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत NEP 2020 नुसार इतिहास विषयातील सेमिस्टर दुसरे मधील ओपन इलेक्टिव्ह कोर्स म्हणजेच OE 3 या अंतर्गत हिस्ट्री ऑफ सिलेक्टेड वर्ल्ड हेरिटेज साइट इन इंडिया या 2 क्रेडिटच्या अभ्यासक्रमाविषयी चर्चा करणार आहोत। मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच पर्यटन करायला आवडते। वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करीत असताना आपली संस्कृती, तेथील चालीरीती अनुभवायला आपणास खूप आवडतात। त्या अनुषंगाने आपण पर्यटन करीत असतो। पर्यटन करीत असताना आपल्याला इतिहासाचे, संस्कृतीचे माइलस्टोन राहिलेले विविध गड, किल्ले, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, नैसर्गिक अभयारण्य, समुद्र किनारे पाहण्यास आपण पुढे सरसावतो। मित्रांनो, संपूर्ण भारताचा जर विचार केला तर आपल्या असे लक्षात येते की भारतामध्ये ताजमहल, लाल किल्ला, चार मिनार, सुवर्ण मंदिर, अजिंठा, वेरूळ, खजुराहोची मंदिरे, कोणार्कचे सूर्य मंदिर, सांचीचा स्तूप, नालंदा विद्यापीठ, सारनाथ, वाराणसी, प्रयागराज, काशी, तसेच दिल्ली येथील कुतुब मिनार, फतेपूर सिक्री येथील बुलंद दरवाजा, नाशिक येथील त्र्यंबकेश्वराचे मंदिर, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर यासारख्या ठिकाणी पर्यटक मोठ्या आवडीने तेथे भेट देणे अधिक पसंत करतात। मित्रांनो, हा जो आपला पेपर आहे याचं नाव आहे वर्ल्ड हेरिटेज साइट इन इंडिया। यामध्ये आपण 4 साइटचा विचार करणार आहोत। मग प्रश्न निर्माण होतो की वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणजे नेमकं काय? वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणजे जागतिक वारसा स्थळे म्हणजेच काय तर युनिव्हर्सल व्हॅल्यूज, उत्कृष्ट वैश्विक मूल्याकरिता ओळखल्या जाणारी ठिकाणे। ही ठिकाणे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि इतरांपेक्षा वेगळे असतात। युनेस्कोच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक विभागाच्या वतीने संरक्षणासंदर्भात अशा प्रकारच्या स्थळांची यादी जाहीर केली जाते। भारतात अशा प्रकारची युनेस्कोने जाहीर केलेली 43 ठिकाणे आहेत। जागतिक वारसा स्थळांमध्ये ऐतिहासिक इमारते, शहरे, नैसर्गिक उद्याने, नैसर्गिक लँडस्केप इत्यादींचा समावेश होत असतो। एखाद्या स्थळाची जागतिक वारसा यादीत नोंद झाली की त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त होते। त्याच्या संरक्षणाची आणि संवर्धनाची संपूर्ण जबाबदारी ही त्या देशाची असते। देश विदेशातील पर्यटक या ठिकाणाला भेट देण्याकरिता येत असतात। ही जागतिक वारसा स्थळे मानवी विकासातील महत्त्वाचे टप्पे असतात। ही जागतिक धरोहर असते। उदाहरणार्थ यामध्ये ताजमहल, लाल किल्ला, खजुराहोचे मंदिर, अजिंठा, वेरूळ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, काझीरंगा अभयारण्य अशा प्रकारची स्थळे या ठिकाणी वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे। त्यापैकी आपल्या अभ्यासक्रमात असलेली अजिंठा लेणी, वेरूळ लेणी दोन्ही स्थळे महाराष्ट्रात आहेत। तसेच सांची येथील स्तूप, राजराजेश्वर मंदिर, तंजावर तमिळनाडू यासारख्या सांस्कृतिक ऐतिहासिक स्थळांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करतो आहोत आपल्या आजच्या अभ्यासक्रमाविषयी किंवा आपल्या अभ्यासक्रमामध्ये अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, सांची स्तूप आणि राजराजेश्वर मंदिर, तंजावर म्हणजेच तमिळनाडू मधील या सगळ्यांचा टप्प्याटप्प्याने क्रमवार पद्धतीने आपण या ठिकाणी त्याची माहिती पाहू। निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाकरिता, तुमच्या परीक्षेकरिता किंवा तुम्हाला हा विषय समजून घेण्याकरिता मार्गदर्शक ठरेल याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण अभ्यासक्रमाचा धावता आढावा घेऊ। हे बघा, हे साइडला तुम्हाला दिसते आहे। यामध्ये अभ्यासक्रम हा साधारणपणे सारखा आहे। यामध्ये अजिंठा लेण्याचा शोध आणि इतिहास, अजिंठा लेण्याची वैशिष्ट्ये, अजिंठा लेण्यामधील चित्रकला, अजिंठा लेण्यामधील शिल्पकला अशा प्रकारचं सिलेबस यामध्ये तुम्हाला दिलेला आहे पहिल्या युनिटमध्ये। दुसऱ्या युनिटमध्ये वेरूळ लेण्यांचा शोध आणि इतिहास, वेरूळ लेण्यामधील कैलास मंदिर, वेरूळ येथील बौद्ध लेणी, वेरूळ येथील जैन लेण्या अशा प्रकारचा अभ्यासक्रम युनिट 2 क्रमांकामध्ये आहे। युनिट 3 सांची येथील म्हणजेच मध्य प्रदेश मधील सांची जे बौद्ध स्तूप आहे या बौद्ध स्तूपाचा इतिहास, सांची स्तूपाची वैशिष्ट्ये, सांची स्तूपातील वास्तुकला
सांची येथील वेदिका अशा प्रकारचं तिसरं युनिट आहे. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजराजेश्वर तंजावर येथील तमिळनाडू मधील मंदिर, राजराजेश्वर मंदिराचा इतिहास, राजराजेश्वर मंदिराची वैशिष्ट्ये, राजराजेश्वर मंदिराची स्थापत्य, राजराजेश्वर मंदिरातील शिल्प अशा प्रकारचा अभ्यासक्रम या 2 क्रेडिटच्या पेपरसाठी आपल्याला 4 युनिटचा हा अभ्यासक्रम दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरुवात करतो आहोत. सुरुवातीला आपण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की लेण्या म्हणजे काय किंवा लेण्यांची वैशिष्ट्ये काय. बघा, डोंगरातील, बघा हा डोंगर आहे, या डोंगरातील दगडावर कोरून तयार केलेल्या गुहांना लेणी असे म्हणतात. लेणी म्हणजे डोंगर, टेकडी, पर्वत, खडक कोरून तयार केलेल्या गुहा म्हणजे लेणी होय. लेण्यांना गुहा, गुफा, शैलगृह, शिला मंदिर असे देखील म्हटले जाते. लेण्यांना भिक्खू, तपस्वी यांना साधना करण्याकरिता अथवा विश्रांती घेण्याकरिता वापरण्यात येत असत. प्रारंभी लेण्या अत्यंत साध्या स्वरूपाच्या होत्या. नंतरच्या काळामध्ये या लेण्यांमध्ये चित्र, शिल्प अलंकृत पद्धतीने बनवण्यात आलेले दिसून येतात. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जैन, बौद्ध आणि वैदिक अशा प्रकारच्या विविध धर्मीयांच्या लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत. महाराष्ट्रातील लेण्यांच्या यादीत खालील प्रमाणे लेण्यांचा समावेश होतो. धाराशिव लेणी, अजिंठा लेणी, औरंगाबाद लेणी, कान्हेर लेणी, कार्ले लेणी, कुडाळ लेणी, कोंढाणा लेणी, एलिफंटा लेणी. आणि मित्रांनो, मला इथं तुम्हाला सांगण्यास आनंद होतोय की भारतातील सगळ्यात प्राचीन जर कोणती लेणी असेल तर ती संभाजीनगर मधील पितळखोरे येथील लेणी होय. मित्रांनो, भारतात साधारणपणे 1001 लेण्या आहेत. 1000च्या जवळपास भारतामध्ये लेण्या आहेत. त्यापैकी जवळपास 700 लेण्या ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आता आपण सुरुवात करतो आहोत अजिंठा येथील स्थापत्य कलेची. लेण्यांची रचना डोंगराच्या कड्यामध्ये करून केली जाते, जी प्राचीन स्थापत्याची उत्तम उदाहरणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या टॉपिक मध्ये अजिंठ्याची वैशिष्ट्ये किंवा लेण्यांची वैशिष्ट्ये पाहतो आहोत. अजिंठा आणि एलोरा, कार्ले यासारख्या लेण्यांमध्ये विविध प्रकारची रचना आपणास पाहावयास मिळते. त्या ठिकाणी चैत्यगृहे आणि विहारे आणि मंदिरे अशा प्रकारची लेण्यांमध्ये 3 प्रकारची विभागणी करण्यात येतात. शिल्पकला म्हणजे स्कल्पचर, लेण्यांमध्ये विविध देवी देवतांची, प्राणी आणि इतर कलाकृती कोरलेल्या असतात. लेण्यांमध्ये लोकांच्या कला आणि धार्मिक विचारांवर प्रकाश टाकलेला असतो. वेरूळची लेणी ही शिल्पकरिता विशेष प्रसिद्ध आहे. चित्रकला, पेंटिंग. अजिंठा लेण्यांमधील चित्रकला जगप्रसिद्ध आहे, जिथे बौद्ध धर्माचे विविध विषय आणि कथा चित्रांच्या माध्यमातून दर्शवल्या गेल्या आहेत. या चित्रांमधून त्यावेळच्या लोकांच्या कपड्यांच्या शैली, दागदागिने, त्यांच्या चालीरीती, रूढी परंपरा, त्याचबरोबर सामाजिक बाबी, राजकीय बाबी, निसर्ग, प्राणी, कला, अलंकार, सण उत्सव या संदर्भात आपणास त्या काळातील माहिती मिळते. मित्रांनो, आपण आता पाहू स्तूप किंवा चैत्यगृहे. विद्यार्थी मित्रांनो, लेण्यांमध्ये 2 प्रकार असतात. एक स्तूपाचे प्रकार किंवा चैत्यगृहे असणाऱ्या लेण्या आणि दुसरा आहे विहारांच्या लेण्या. तर सुरुवातीला आपण पाहतो आहोत स्तूप हा प्राचीन वास्तुकला प्रकार आहे. मौर्य सम्राटाने स्तूप बांधण्याची परंपरा भारतात सुरू केली. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर बौद्ध धर्माचे तत्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील व राज्याबाहेर स्तूप बांधण्यास प्रारंभ केला. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थीचे 8 भागामध्ये विभाजन केले व ते मगध, कपिलवस्तू आणि वैशाली इत्यादी शासकांनी आपापसात वाटून घेतले आणि नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी समाधी म्हणजेच चैत्यगृहे, चैत्य विहारे बांधलेले आपणास दिसून येतात. बौद्ध परंपरेनुसार त्यांना चैत्य असे म्हटले जाते. फाहियान, युएत्सेंग यासारख्या चीनी प्रवासी ज्यावेळेस भारतात भ्रमंती करण्याकरिता आलेले होते तेव्हा त्यांनी सांची, तक्षशिला, श्रीनगर, कपिलवस्तू, बनारस, अयोध्या, प्रयाग, कन्नौज या ठिकाणी स्तूप बांधले असल्याचा उल्लेख त्यांच्या साहित्यामध्ये केलेला आहे. सम्राट अशोकाने गौतम बुद्धाच्या अवशेषावर भारत आणि अफगाणिस्तान या ठिकाणी विहार आणि चैत्य स्तूप बांधलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, असं म्हटलं जाते की सम्राट अशोकाने 84,000 बौद्ध स्तूपांची निर्मिती केल्याचा उल्लेख आढळतो. कमी उंचीच्या गोल चेंडूच्या अर्ध्या भागावर घुमटाकार विटांचे व दगडांचे बांधकाम स्तूपासाठी निर्माण केल्या जाई.
मध्यभागी एका पेटीमध्ये बुद्धाचे पवित्र अवशेष ठेवले जात असत. अर्ध्या घुमटाकार भागावर हार्मिका व त्यावर छत्रयष्टी असे अशोकाच्या काळातील छताचे बांधकाम हे लाकडी व पक्क्या विटांचे होते. स्तूपांसाठी असणारी वेदिका म्हणजेच कठाडा म्हणजेच आजच्या परिभाषेमध्ये वेदिकेला कंपाऊंड्स देखील आपण म्हणू शकतो. अशोकाने बांधलेल्या स्तूपात सारनाथ सांची येथील भव्य स्तूप हे महत्वपूर्ण होय. या स्तूपावर पुन्हा बांधकाम करून त्यांचा विस्तार करण्यात आला. मित्रांनो, आता आपण पाहू विहार म्हणजे काय. विहार हे साधारणपणे व्यापारी मार्गावर निर्माण केलेले दिसून येतात. बुद्ध काळात व बुद्ध काळानंतर मोठ्या प्रमाणात व्यापार श्रेष्ठींनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला दिसून येतो. व्यापार विस्तार करीत असताना ते ज्या ठिकाणी आश्रयाला थांबत असत तेथे त्यांनी विहारांची निर्मिती केली. विहारांमध्ये एका मोठ्या आयताकार मोठ्या हॉलमध्ये दोन बाजूला ओळीने खोल्या असत. अशी विहाराची रचना असे. या आयताकाराच्या मोठ्या हॉलच्या मध्यभागी भगवान बुद्धाची पद्मासनातील मूर्ती बहुतेक विहारात दिसून येते. पुढील काळात बौद्ध भिक्षूंच्या गरजेनुसार विहारांमध्ये बदल झालेला दिसून येतो. निवास व चिंतन करण्याकरिता तसेच संघारामाच्या विहाराचे वास्तुविधान निश्चित करण्यात आले. बौद्ध भिक्खूंनी 8 महिने धम्मप्रसार करावा व पावसाळ्यामध्ये 4 महिने या ठिकाणी वास्तव्य करावे अशी या मागची कल्पना होती. सातवाहन काळात भाजे, कारले, कोंढाणे, कान्हेरी, पितळखोरे, नाशिक, महाड, कुऱ्हा, औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा यासारख्या लेण्या महाराष्ट्रात कोरल्या गेल्या. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विहारे व लेण्या कोरलेले दिसून येतात. विहारांमध्ये मध्यभागी भगवान बुद्धाची पद्मासनातील मूर्ती आपणास दिसून येते. त्याच्या अवतीभोवती विविध खोल्या दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रारंभ करतोय अजिंठा लेणी. बघा, ही अजिंठा लेणी आहे. अजिंठा लेणीचा शोध आणि इतिहास. संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेस 100 किलोमीटर अजिंठा आणि खानदेश या मराठवाड्याच्या सीमेलगत असलेल्या सातमाळा पर्वतरांगेमध्ये एक लहानसे गाव आहे. ह्या लेण्यांची निर्मिती इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सन 7वे शतक या कालखंडात करण्यात आलेली आहे. येथे एकूण 30 लेण्या आहेत. या लेण्यांचा शोध, बघा हे महत्वपूर्ण आहे, या लेण्यांचा शोध ब्रिटिश काळातील मद्रास इलाक्यातील इंग्रज अधिकारी जॉन स्मिथ याने वाघाची शिकार करीत असताना 28 एप्रिल 1819 रोजी या लेण्यांचा शोध लावला. बघा मित्रांनो, हा अजिंठा लेण्याचा व्ह्यू पॉइंट आहे. जॉन स्मिथ हा वाघाची शिकार करता करता या ठिकाणी आला आणि त्याला इथून ही लेणी दिसली आणि मग तो त्या वाघाचा पाठलाग करत करत इथपर्यंत गेला आणि संपूर्ण जगाला नव्हे मानवी जातीच्या इतिहासातील फार मोठी घटना 28 एप्रिल, बघा आता काही दिवसात 28 एप्रिल येत आहे. 28 एप्रिल रोजी 1819 रोजी अजिंठा या लेण्यांचा शोध लागला. अजिंठा लेण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ही लेणी नालाकृती पहाडांच्या कुशीमध्ये वसलेली आहे. आजूबाजूला पूर्ण निसर्गरम्य असा परिसर आहे. धबधबा याने त्याचे सौंदर्यात अधिकच भर पडतो. ह्या लेण्या वाकाटकाच्या काळात कोरण्यात आलेल्या आहेत. याची उंची या लेण्याची उंची जी आहे 56 मीटर असून एकंदरीत 550 मीटर नालीच्या परिसरामध्ये 550. बघा, अजिंठा लेणीचं वैशिष्ट्य असं की ही अशी नदी आहे. या नदीला अशी नालाकृती अशी हा पहाड आहे आणि नालाकृती पहाडामध्ये ज्याची लांबी 550 मीटर आहे. या 550 मीटर आणि 56 मीटर उंच, जमिनीपासून 56 मीटर उंच आणि 550 मीटर नालाकृती आकारामध्ये ह्या लेण्या बनवण्यात आलेल्या आहेत. अजिंठा येथील लेणी हे भारतातील जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. युनेस्कोने 1983 मध्ये या स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. या ठिकाणी देश विदेशातील मोठ्या प्रमाणात पर्यटक हे भेटी देण्याकरिता येत असतात. हे पर्यटक बौद्ध धर्माचा ऐतिहासिक ठेवा तसेच मानवी संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा विकासाच्या टप्प्यातील भाग पाहण्याकरता येत असतात.
आणि अजिंठा पाहून ते मंत्रमुग्ध होऊन जातात। प्राचीन काळी अजिंठा परिसराला त्या काळी मंदारगिरी हे नाव होते। या नावाचा उल्लेख अजिंठ्याच्या या 16 क्रमांकाच्या लेण्यांमध्ये आढळतो। अजिंठ्याच्या डोंगराचे नाव मंदारगिरी हे होते। अजिंठा या गावाचे प्राचीन नाव अंचित असे होते। दुसरी विचारधारा आणखीन एक सांगते की अजिंठा या गावचे प्राचीन नाव अंचित असे होते। बौद्ध साहित्यात अंचित विहार असा उल्लेख देखील आढळतो। लेणी क्रमांक 17 मध्ये शिलालेख तेथील चैत्याला अंचित चैत्य या नावाने ओळखले जाते। अंचित या नावाच्या मंत्र्याने कोरल्याचा उल्लेख आपणास मिळतो। या नावावरून अंचित विहार हे नाव रूढ झाले असावे। इसवी सनाच्या 7व्या शतकात अंचित विहार हे दक्षिण भारतातील प्रमुख बौद्ध पीठ म्हणून गणले गेले। बुद्धभद्र, असंग, वसुबंध, स्थिरवीर, अचल, धर्मदत्त, भद्रबंधू हे बौद्ध पंडित याच ठिकाणी राहत होते। बघा हा महाराष्ट्राचा नकाशा। महाराष्ट्राच्या नकाशामध्ये वेरूळ, अजिंठा, वेरूळ, भोन, लोणार, मेहकर ही त्या काळातली बुलढाणा जिल्ह्यातील आणि मराठवाड्या, विदर्भ, खानदेश या परिसरातील महत्त्वपूर्ण त्या काळातील सम्राट अशोकाच्या काळातील बौद्ध धर्माची ही महत्त्वपूर्ण अशी केंद्र होती। त्या काळातील प्रमुख शहरे त्या ठिकाणी होती। मित्रांनो, अजिंठा येथे एकूण 30 अशा लेण्या आहेत। त्यापैकी 9, 10, 19, 26 आणि 29 असे 5 चैत्यगृहे आहेत। ही चैत्यगृहे हीनयान पंथाची आहेत आणि बाकीचे 25 विहार महायान पंथाचे आहेत। अजिंठा लेण्याच्या खोदकामास सर्वप्रथम पैठणच्या सातवाहन घराण्यातील राजांनी सुरुवात केली। सातवाहन काळामध्ये लेणी क्रमांक 8, 9, 10, 12, 13 व 15 चे खोदकाम अजिंठ्याच्या लेण्याचे केले गेले। त्यानंतर गुप्त, वाकाटक, राष्ट्रकूट, बदामीचे चालुक्य यासारख्या शासकांनी देखील अजिंठ्याच्या लेण्यांच्या स्थापनेमध्ये, लेण्या निर्माण करण्यामध्ये योगदान केलेले आपणास दिसून येते। प्रामुख्याने वाकाटक काळामध्ये 1, 2, 16 व 19 ह्या लेण्यांचे खोदकाम करण्यात आले। वाकाटक सम्राट हरिसेन याचा सचिव हस्तिभोज याचा पुत्र वराहदेव याने अजिंठाची लेणी क्रमांक 16 खोदण्याचे काम केलेले दिसून येते व या 16 क्रमांकाच्या लेणीला आर्थिक सहाय्य केल्याचा देखील उल्लेख आपणास त्या काळातील वाकाटककालीन शिलालेखांमध्ये आढळून येतो। या शिलालेखावरून वाकाटकाच्या वत्सलगुम शाखेतील वत्सलगुम म्हणजे विदर्भातील वाशिम या शाखेची आपणास माहिती मिळते। येथील भूमी सपाट नसलेली लेणी क्रमांक 8 ही सर्वात खाली असून सर्वात अजिंठ्याच्या लेण्या आपण पाहिली की अशी नालाकृती आहेत आणि त्यामधील सगळ्यात खालची लेणी म्हणजे पहिली लेणी किंवा जमिनी जवळची लेणी जर कोणती असेल तर ती ही नंबर 8 ची लेणी। त्यानंतर सर्वात उंच जर लेणी कोणती असेल तर ही नंबर 29 ची लेणी। प्रसिद्ध चीनी प्रवासी युआन शांग याने आपल्या प्रवास वर्णनात अजिंठ्याच्या लेण्यांचा उल्लेख केलेला दिसून येतो। या लेण्यांमध्ये गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा अद्वितीय आविष्कार आपणास पाहावयास मिळतो। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहू अजिंठा लेण्यातील फक्त चित्रकला। लेणी क्रमांक 1, 2, 16 आणि 19 या ठिकाणच्या लेण्यावर चित्रकाम केलेले आहेत। येथील काही लेण्या चालुक्याच्या काळात चित्रित केल्या गेल्या आहेत। येथील लेणी क्रमांक 2 मध्ये राजदरबारातील दृश्य दिसून येते। लेण्यांच्या मुख्य दरवाजातून आत गेल्यावर उजव्या बाजूला भिंतीवर राजदरबारातील एक दृश्य नजरेस पडते। एक राजा एका उंच आसनावर बसलेला आहे आणि त्याच्या भोवती दरबारातील काही लोक उभे आहेत। उजव्या बाजूला काही विदेशी लोक आहेत। त्यापैकी काही लोकांना दाढी आहे, काही लोकांच्या डोक्यावर इराणी टोपी आहे, काही लोक मंडपाच्या बाहेर आहेत तर काही विदेशी लोक मंडपामध्ये आहेत। काही लोकांनी हातामध्ये मोजे घातलेले आहेत। त्या काळाचा जर भारताचा विचार केला तर हे हँड क्लोज किंवा पाय मोजे घालण्याची पद्धत परंपरा भारतात नव्हती। काही विदेशी मंडपात आहेत। काही लोक बघा या लोकांच्या केशरचनेवरून, त्यांच्या कपडे घालण्याच्या, परिधान करण्याच्या पद्धतीवरून आपणास हे सांगता येते की ही लोक विदेशातून भारतात आलेली असावीत। म्हणजेच काय तर भारताचा देश विदेशाबरोबर त्या काळात व्यापार होत होता। याशिवाय अजिंठा लेण्यांमध्ये बुद्धाच्या जीवनाशी संबंधित अनेक जातक कथा चितारलेल्या आहेत।
याशिवाय भारतीय संस्कृतीचा देश विदेशात कशा प्रकारे प्रभाव होता हे या चित्रातून दिसून येते। या चित्रामध्ये एक सौंदर्यवती आपल्या डोक्यावर अशा प्रकारची छत्री घेऊन दिसते। आज देखील चीन, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस, जावा, सुमात्रा यासारख्या देशांमध्ये अशा प्रकारची छत्री, बघा ही छत्री, ही अशा प्रकारची छत्री वापरण्याची पद्धत दिसून येते। एका जुन्या हिंदी चित्रपटामध्ये एक गाणं देखील आलेलं आहे, सायनारा सायनारा वादानी भाऊंगी सायनारा। बघा ही छत्री प्रेरित आहे अजिंठा लेण्यापासून, किंवा हे बघा हे अजिंठा लेणीतील एक चित्र आहे। हे छत दिसतंय आणि हवेची झुळूक आल्यानंतर जशा पद्धतीनं तो मंडप जो असतो तो जसा हलतो तशा प्रकारचं हे चित्र, हे छत दिसतं। शिवाय महाराष्ट्राची ओळख असणारी सोलापूर चादर जी आहे, या सोलापूर चादरची डिझाईन जर कुठून घेतल्या गेली असेल तर ते ही याच अजिंठा लेण्यांमधून घेतलेली दिसते। अशा प्रकारच्या छत्र्या या ठिकाणी दिसून येतात। बघा मित्रांनो, याचा अर्थ आज आपण पाश्चात्य संस्कृतीला अग्रस्थानी मानतो म्हणून त्याचे अंधानुकरण करतो, पण इसवी सनाच्या पूर्वी पहिल्या शतकापासून 5व्या-6व्या शतकापर्यंत भारतीय संस्कृतीला संपूर्ण जग फॉलो करत होते, यावरून हे स्पष्ट होते। शिवाय हे ब्लॅक क्वीनचं चित्र जे इतिहासातील अत्यंत प्रसिद्ध चित्र आहे, बघा तिच्या गळ्यातील जो डायमंड आहे, हिरा आहे, तो कसा उठून दिसतो। आणखीन एक प्रसिद्ध चित्र आहे म्हणजे भगवान बुद्ध ज्यावेळी कपिलवस्तू या ठिकाणी येतात त्यावेळी आपल्या घरी म्हणजेच यशोधराच्या राजप्रसादात भगवान बुद्ध त्या ठिकाणी येतात। बघा माझ्या आयुष्यातलं सगळ्यात आवडलेलं अजिंठा लेणीतील सगळ्यात मोठी कलाकृती कोणती असेल तर हे चित्र आहे। मला आठवतं मी ज्यावेळेस संशोधन करण्याकरिता वसंत मुन सरांच्या घरी ज्यावेळेस गेलो, त्यांच्या घराच्या लायब्ररीच्या फ्रंटवर हे अशा प्रकारचे बघा हे ते चित्र आहे। आज ते घरही नाहीये, पण 2012-13 मध्ये मी या ठिकाणी ज्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस मी त्या चित्रापासून खूप प्रभावित झालेलो होतो, म्हणून हे चित्र भगवान बुद्ध ज्यावेळी कपिलवस्तू या ठिकाणी येतात त्यावेळी ते आपल्या घरी म्हणजेच यशोधरेच्या राजप्रसादात भगवान बुद्ध त्या ठिकाणी भिक्षा मागण्यास जातात। त्यावेळी सिद्धार्थाचा मुलगा म्हणजेच राहुल हा वडिलांना कदाचित म्हणत असावा, माझा वारसा हक्क कोणता किंवा माझा सांपत्तिक अधिकार कोणता। चित्रकाराने अत्यंत प्रभावीपणे हे चित्र चितारलेले दिसून येते। या चित्रात राहुल आणि यशोधरा यांची उंची कमी दाखवलेली आहे कारण ते सांसारिक जीवनात आहे, तर भगवान बुद्धाची उंची ही मोठी उंच दाखवली आहे कारण भगवान बुद्धांना ज्ञानार्जन प्राप्त झालेलं आहे, त्यांना बुद्धत्व प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून त्यांची उंची खूप मोठी दाखवलेली आहे। त्याच काळात त्या चित्रकाराच्या कल्पकतेची जाणीव आपणास या ठिकाणी दिसून येते। मित्रांनो, तसेच अजिंठा येथील लेणी क्रमांक 1 मध्ये बोधिसत्व म्हणजेच पद्मपाणीचे हे प्रसिद्ध चित्र आहे। हे देखील एक अजिंठा लेणीतील अत्यंत प्रसिद्ध असे चित्र आहे। पद्मपाणी हे नाव संस्कृत म्हणजे पद्म म्हणजेच कमळ आणि पाणी म्हणजे हात, म्हणजे हातामध्ये कमळ धारण केलेला व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो। बोधिसत्व हा करुणेचे प्रतीक आहे। बोधिसत्व हा पवित्र आणि ज्ञानाचे प्रतीक आहे, जे महायान आणि वज्रयान बौद्ध धर्मातील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे। पद्मपाणी ज्ञान आणि दुःखाच्या पलीकडे जाण्याचे प्रतीक आहे। बघा पद्मपाणी ही जी महाराष्ट्र शासनाने देखील आपलं जे काही लोगो आहे पद्मपाणीचा स्वीकारलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने, ही आपली आयडेंटिटी आहे। हे चित्र तुम्हाला तुमच्या भारतीच्या पुस्तकामध्ये 6व्या-7व्या वर्गात दिसते। हे ते प्रसिद्ध चित्र म्हणजे अजिंठ्याचे पद्मपाणीचे चित्र होय। मित्रांनो, अजिंठ्याची चित्रकला पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात प्रश्न निर्माण होतो की सर्वसामान्यपणे जगातील सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून आपण मोनालिसाचा उल्लेख करतो किंवा आपल्या डोक्यामध्ये मोनालिसाच्या ह्या तैलचित्राचे लिओनार्दो दा विन्सी याने, मित्रांनो लिओनार्दो दा विन्सी याने मोनालिसाचे चित्र हे 16व्या शतकात चितारले, हे तैलचित्र चितारले। परंतु अजिंठ्याच्या लेण्यातील चित्रकला पाहिल्यानंतर आपणास असे लक्षात येते की जगाला जर का चित्रकला कोणी दिली असेल तर निश्चितपणे भारतीय लोकांनी दिसून येतात। पण एक गोष्ट मित्रांनो तेवढीच खरी आहे की प्राचीन कला, भारतातील प्राचीन कला, वैभव, संस्कृती आपल्याकडे असताना देखील आपण तिचा प्रचार आणि प्रसार देश विदेशात करू शकलो नाही। आपण कुठेतरी त्या ठिकाणी असमर्थ ठरलो। आजच्या काळात देखील व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, एक्स आहे, यासारख्या सोशल मीडियाचा वापर कमी जास्त प्रमाणात होतो। योग्य दिशेने त्याचा उपयोग होत आहे आणि भारतातील कला, साहित्य, संस्कृती प्रवाहापासून थोडीफार दूर असल्यासारखे वाटते। असो मित्रांनो, ही होती अजिंठ्याच्या लेण्यांची माहिती।
मित्रांनो, आता आपण पाहतो आहोत वेरूळच्या लेण्या. वेरूळच्या लेण्यांनाच एलोरा लेणी असे देखील म्हटले जाते. वेरूळची लेणी ही संभाजीनगर चाळीसगाव मार्गावर उत्तरेस वायव्य दिशेस सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. या लेण्यांची निर्मिती इसवी सनाच्या 5व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान करण्यात आलेली असावी. या लेण्या सह्याद्रीच्या 7 माळा पर्वतरांगातील डोंगर कड्यावर कोरण्यात आलेल्या आहेत. येथे एकूण 34 लेण्या असून यामध्ये 12 बौद्ध लेण्या, 17 हिंदू लेण्या आणि 5 जैन लेण्या आहेत. वेरूळ लेण्या राष्ट्रकूट वंश शासकांनी खोदलेल्या असून युनेस्कोने 1983 मध्ये वेरूळच्या लेण्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केलेला दिसून येतो. वेरूळच्या लेण्यांच्या समूहामध्ये 1 ते 12 ह्या लेण्या विहारे, प्रार्थनागृहे आणि चैत्यगृहे आहेत. बौद्ध भिक्खूंच्या निवासस्थानाची तसेच स्वयंपाकघरे व अध्ययन अध्यापनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली होती. गौतम बुद्ध आणि बोधिसत्वाच्या मूर्त्या हे या लेण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य होय. लेणी क्रमांक 1 ही कोरीव लेणी असून यामध्ये 8 खाणी आहेत. यामध्ये भिक्खू राहत. ही लेणी कलात्मक असून बोधिसत्वाच्या आकृत्या येथे कोरण्यात आलेल्या आहेत. लेणी क्रमांक 5 महायान व थेरवाद यांची ही लेणी आहे. याचे क्षेत्रफळ 27 मीटर लांब आणि 28 मीटर रुंद आहे. याचा उपयोग बौद्ध भिक्खू शिक्षण कक्ष म्हणजेच वर्गखोल्या म्हणजेच क्लासरूम करिता करत असावेत. लेणी क्रमांक 10 हे चैत्यगृह असून तेथे तथागताची पूजा म्हणजेच बोधिसत्वाची म्हणजेच भगवान बुद्धाची पूजा केली जात होती. छताला लाकडी सर्प आहेत म्हणजे लाकडी हे बघा हे अशा प्रकारचे लाकडी सर्प त्या ठिकाणी होते. ही बुद्धाची भव्य मूर्ती. या लेणीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आता हा मार्च महिना होऊन गेला. सूर्य जेव्हा उत्तरेला सरकतो त्याला उत्तरायण असे म्हणतात. वेरूळ येथील लेणी क्रमांक 10 मध्ये असा अद्भुत असा खगोलीय आविष्कार या लेणीमध्ये दिसून येतो. मार्च महिन्यातील 10 ते 13 तारखेला सूर्याची किरणे लेण्यांच्या हे बघा ही बुद्धाची मूर्ती. या बुद्धाच्या मूर्तीवर या ठिकाणून जी काही सूर्यकिरणे आहेत हे भगवान बुद्धाच्या मूर्तीवर या ठिकाणी चरणापासून तर माथ्यापर्यंत सूर्याची किरणे अशी वरती सरकताना दिसतात. साधारणपणे 4:20 ते 5 वाजेपर्यंत ही सूर्यकिरणे भगवान बुद्धाच्या चेहऱ्यावर पडतात. हे विलोभनीय दृश्य पाहण्याकरता देश विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. यावरून आपणास त्या काळातील मूर्तिशास्त्र, विज्ञान, खगोलशास्त्र हे किती प्रगती पथावर होते याची माहिती मिळते. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात संपूर्ण माहिती ही मी माझ्या या पुस्तकात लिहिलेली आहे. लेणी क्रमांक 12 ही 3 मजली असून यामध्ये ध्यानस्थ मुद्रेतील बुद्ध मूर्ती आहे. प्राचीन भारतातील विविध धार्मिक परंपरेचे जे उदाहरण आहे या ठिकाणी बौद्ध आणि हिंदू धर्मियांच्या लेण्या देखील आहेत. अशा प्रकारच्या बौद्ध लेण्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तसेच राष्ट्रकूट कालखंडामध्ये हिंदू आणि जैन धर्मियांच्या देखील लेण्या या ठिकाणी कोरल्या गेलेल्या आपणास दिसून येतात. राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याने हे कैलास मंदिर बांधले. भारतातीलच नव्हे तर जगातील एक अत्यंत महत्त्वाचे असे कैलास मंदिर आहे. स्थापत्य शास्त्रातील एक अद्वितीय नमुना म्हणजे कैलास मंदिर होय. हे कैलास मंदिर जगप्रसिद्ध अशा वेरूळ येथे आहे. सर्वात मोठे मंदिर म्हणून हे प्रसिद्ध आहे. भारतीय स्थापत्य कलेतील दगडी बांधकामाच्या टप्प्याचा कळस म्हणजे वेरूळचे कैलास लेणी होय. लेणी क्रमांक 15 मध्ये असलेले हिंदू मंदिर ज्यामध्ये मध्यभागी एक स्वतंत्र एकपात्री मंडप आहे आणि मागील बाजूस दुमजली बघा हे दुमजली काळ्या पाषाणात कोरलेली मंदिरे आहेत. वरच्या मजल्यावर भिंतीच्या खांबामध्ये मोठे शिल्पात्मक फलक दिसून येतात. विष्णूच्या 10 अवताराचे चित्रण देखील या ठिकाणी केले आहे. या लेण्यातील सर्वात सुंदर शिल्प म्हणजे हिरण्यकश्यपाच्या मृत्यूचे चित्र होय. अशा प्रकारे अत्यंत जिवंत पद्धतीने पाषाणातून शिल्पातून अध्यात्माचे दर्शन आपणास या लेण्यांमधून घडून येते. मंदिरातील शिल्पकलेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण जर का कोणते असेल तर हे कैलास मंदिर हे होय. या कैलास मंदिरावर रामायण आणि महाभारतातली अनेक चित्र कोरलेली आपणास दिसून येतो. मित्रांनो, साधारणपणे आपण पाहतो की कोणतीही वास्तू आधी रचला पाया नंतर झालेसी कळस म्हणजेच आधी आपण पाया रचतो नंतर भिंती उभ्या करतो आणि शेवटी कळस उभारतो अशी बांधकामाची रचना असते. पण हे जगातील एकमेव असे मंदिर आहे की या मंदिराची निर्मिती आधी कळसापासून करण्यात आली. हे बघा हा कळस तुम्हाला दिसत आहे. त्या काळातील शासक हे हिंदू धर्मियांची अनुयायी असल्यामुळे
मोठ्या प्रमाणात हिंदूंची मंदिरे देखील या ठिकाणी दिसून येतात। वेरूळ या ठिकाणी एकूण 34 लेण्या आहेत। यापैकी 12 लेण्या बौद्ध लेण्या आहेत, 17 लेण्या हिंदू लेण्या आहेत आणि 5 लेण्या ह्या जैन धर्मीयांच्या लेण्या आहेत। 1983 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून वेरूळच्या लेण्यांना वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून जाहीर केलेलं आहे। इतकंच नाही तर 2020 मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा ही 20 रुपयाची तुम्हाला नोट दिसते, या नोटेवर वेरूळचे मंदिर कोरलेले आहे। ही महाराष्ट्रासाठी फार मोठी गौरवास्पद बाब आहे। बघा ही जी काही 20 रुपयाची नोट आहे या ठिकाणी वेरूळच्या लेणी हे मंदिर आपणास वेरूळच्या लेणीचं हे मंदिर हे कैलास मंदिर आपणास दिसून येते। ही महाराष्ट्राची एक ऐतिहासिक धरोहर आहे। विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहत आहोत मध्य प्रदेश मधील सांची स्तूप। सांची शहर भोपाळ पासून 46 किलोमीटर दूर अंतरावर आहे। सांची स्तूप विंध्य पर्वताच्या कुशीत वसलेले आहे। मध्य प्रदेशातील भोपाळ जवळील सांची येथे भव्य स्तूप आहे। जनरल टेलर यांनी 1818 मध्ये या स्तूपाचा शोध लावला। सर जॉन मार्शल यांनी 1912 ते 1919 या दरम्यानच्या काळात सांची येथील स्तूपाची पुनर्स्थापना केली व संरक्षण केले। मित्रांनो सम्राट अशोकाची पत्नी देवी ही सांची येथील एका बौद्ध व्यापाऱ्याची मुलगी होती। ती बौद्ध अनुयायी होती। तिचा भगवान बुद्धावर अगाढ असा विश्वास होता आणि म्हणून या राणी देवीच्या स्मरणार्थ सांची या ठिकाणी स्तूपाची रचना सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात केलेली आपणास दिसून येते। सांची या ठिकाणी एकूण 3 स्तूपे आहेत। सांची स्तूपाच्या रिलिंगवर म्हणजेच तोरणांवर बौद्ध धर्मातील जातक कथा व भगवान बुद्धाच्या जीवनाशी संबंधित वेगवेगळ्या कथांचे चित्रण केलेले आपणास दिसून येतात। यातून आपणास बौद्ध धर्माचे तत्वज्ञानाची माहिती मिळते। सांची स्तूपाची उंची 16 मीटर उंच असून सांची स्तूपाचा व्यास हा 36 मीटर रुंद आहे किंवा 36 मीटरचा हा व्यास आहे। घुमट हे विटांनी बनवलेले आहे। घुमटाच्या वरती चौकोनी रिलिंग आहे, याला हर्मिका असे देखील म्हणतात। त्याच्यावरती 3 छत्र आहेत, बुद्ध आणि धम्म आणि संघाचे हे प्रतीक आहे। बघा हे 3 छत्र दिसतात, हे गोल राऊंड अशा पद्धतीचा हे बुद्ध धम्म आणि संघाचे ते प्रतीक आहे। घुमटाच्या बाजूला प्रदक्षिणा पथ आहे, त्याचा उपयोग प्रदक्षिणा करण्याकरिता केला जात असे। या प्रदक्षिणा पथाच्या चारही बाजूला रिलिंग ने घेरलेले आहे, याला वेदिका देखील म्हणतात। सांची या ठिकाणी प्रवेश करण्याकरिता चारही बाजूने गेट आहेत। या गेटची उंची याला तोरण देखील म्हणतात। या गेटाची उंची 10 मीटर आहे, याला तोरण देखील म्हणतात। सांची येथील तोरणाची निर्मिती सातवाहन काळात केल्या गेली असून सांची स्तूपाच्या बाहेर भारतातील राजमुद्रा असलेले हे अशोक स्तंभ देखील आहे। सांची स्तूप हा विज्ञान आणि तंत्रज्ञान अध्यात्माचा बेजोड असा नमुना आहे। इतिहासकारांच्या मते मौर्य घराण्याच्या नंतर स्थापन झालेला पुष्पमित्र शुंग याने या स्तूपाचा नाश केला, परंतु नंतरच्या काळात त्याचाच मुलगा अग्निमित्र शुंग याने या स्तूपाची पुनर्निर्मिती केली। 1989 मध्ये जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये सांची स्तूपाची नोंद करण्यात आली आहे। सांची या ठिकाणी भगवान बुद्धाच्या अवशेषावर स्तूप बनवण्यात आलेला आहे, तसेच त्यांच्या प्रिय शिष्यांचे देखील येथे अवशेष आहे आणि त्यावर देखील स्तूप बनवण्यात आलेला आहे। चैत्य विहार बनवण्यात आलेला आपणास दिसून येतो। तसेच ब्रह्मलिपीतील अनेक शिलालेख या ठिकाणी आपणास दिसून येतात। सांची या ठिकाणी मंदिर क्रमांक 18 आहे। बघा हे 18 क्रमांकाचं मंदिर, यावर ग्रीक शैलीचा प्रभाव आपणास दिसून येतो। ही जी उंच असणारे खांब आपणास दिसून येतात हे ग्रीक शैलीच्या प्रभावातून दिसून येतात। यावर त्या काळामध्ये लाकडी छत असावे। 12व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत सांची हे ठिकाण बाह्य जगतापासून दूर घनदाट जंगलांमध्ये गडप झालेले दिसून येते। सांची स्तूपाच्या स्मरणार्थ देखील भारत सरकारने 2020 मध्ये बघा ही 200 रुपयाची भारत सरकारने 2020 मध्ये ही 200 रुपयाची नोट छापलेली होती आणि या 200 रुपयाच्या मुद्रेवर नोटेवरती सांची स्तूपाची प्रतिकृती झालेली आपल्याला दिसून येते। विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहतो आहोत या सेमिस्टर मधील शेवटचं युनिट, ते म्हणजे राजराजेश्वर मंदिर। राजराजेश्वर मंदिर हे तंजावर म्हणजे तमिळनाडू मध्ये आहे। इसवी सन 1003 ते इसवी सन 1010 या दरम्यानच्या म्हणजेच 11व्या शतकाच्या प्रारंभी या मंदिराची निर्मिती चोल शासक राजराजेश्वर प्रथम यांनी केली।
त्यांच्याच नावावरून या मंदिराला राजराजेश्वर मंदिर असे देखील म्हणतात. राजराजेश्वर मंदिराला बृहदेश्वराचे मंदिर देखील नावाने ओळखले जाते. बृहदेश्वराचे मंदिर तामिळनाडूतील तंजावर राज्यातील हिंदू मंदिर होय. हे मंदिर पूर्णपणे ग्रेनाइट दगडापासून बनवण्यात आलेले जगातील एकमेव असे मंदिर आहे. या मंदिराला 1987 मध्ये वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. हे मंदिर 13 मजली असून या मंदिराची उंची 66 मीटर उंच आहे. बघा, हे जगातील एकमेव इतकं उंच असणारं ग्रेनाइट दगडापासून बनवलेलं मंदिर आहे. याची उंची ही 66 मीटर उंच आहे. हे मंदिर भगवान शिवाला म्हणजेच भगवान महादेवाला शिवशंकराला अर्पित केलेले आहे. या मंदिराचा घुम्मट बघा, हे घुम्मट आणि या मंदिराच्या घुमटावर 80,000 टन किलो वजनाचा दगड आहे. हा हे बघा, हे मोठं घुम्मट दिसतंय, याचं वजन 80,000 टन आहे. हे घुम्मट एकाच दगडापासून बनवण्यात आलेलं आहे. या मंदिराची सर्वात महत्वाची आश्चर्यकारक बाब म्हणजे कोणती, तर हे 80,000 टन वजनाचे घुम्मट इतक्या उंच ठिकाणी कशा प्रकारे पोहोचवले गेले असावे. त्या काळातील विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि स्थापत्य कलेतील आश्चर्यकारक बाब म्हणजे हे मंदिर आपणास दिसून येते. मंदिराच्या वर 80 टन वजनाचे घुम्मट एका रॅम्प द्वारे वरती चढवले. बघा, अशी ही रॅम्प बनवली असेल आणि या रॅम्प द्वारे हे मंदिर ह्या मंदिरातील घुम्मट हा वरती पोहोचवलेला असेल असा पुरातत्व संशोधक आणि इतिहासकारांचा अंदाज आहे. मंदिरामध्ये 12 फूट उंच असे शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेर 16 फूट रुंद आणि 13 फूट उंच अशा महाकाय नंदीची विशाल प्रतिमाची मूर्ती आहे. या मंदिराला बनवण्याकरिता 1,30,000 टन ग्रेनाइट दगडाचा वापर करण्यात आलेला आहे. प्रश्न निर्माण होतो की इतक्या मोठ्या प्रमाणात मंदिराच्या जवळ कोणत्याही प्रकारच्या ग्रेनाइट दगडाच्या खाली नसताना कशा प्रकारे या ठिकाणी इतकं मोठ्या प्रमाणात हे ग्रेनाइट दगड आणला गेला असावा. राजराजेश्वर मंदिराच्या पूर्व दिशेला प्रवेशद्वार आहे, त्याला गोपुरम असे म्हणतात. या मंदिराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या घुमटाची सावली जमिनीवर पडत नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे राजराजेश्वर मंदिर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या अभ्यासक्रमातील ओपन इलेक्टिव्ह कोर्स मधील OE3 सिलेक्टेड वर्ल्ड हेरिटेज साइट इन इंडिया अजिंठा, वेरूळ, सांची स्तूप आणि राजराजेश्वर मंदिर याची माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ करिता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओ मध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.